भारतीय जनता पक्ष बीडमध्ये जातीपातीचं राजकारण पेरत असल्याचा थेट आरोप शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट गणेश मोरे यांनी लावला। भारतीय जनता पक्ष या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विनाकारण जातीपातीचं राजकारण पेरत असल्याचा थेट आरोप ॲडव्होकेट गणेश मोरे यांनी लावला। तर शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव मेटे यांनी घेतलेला हा निर्णय शेतकरी पुत्राला पाठिंबा दिलेला 100% योग्य असल्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यामुळे खुश असल्याचं देखील यावेळी ॲडव्होकेट गणेश मोरे यांनी सांगितलं। तर अनेक गौप्यस्फोट देखील केले। ऐकूयात पूर्ण रिपोर्ट। सध्याची ही जी निवडणूक लोकसभेची आहे त्यामध्ये तुम्ही या निवडणुकीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता? सदर बीड जिल्ह्यामध्ये आज जी लोकसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीकडे बघताना आमचा जो दृष्टिकोन आहे की बहुजन विचाराला सोबत घेऊन सर्वसामान्याला सोबत घेऊन चालणार आणि शेतकरी कष्टकरी युवक वर्ग याची जाण असलेला उमेदवार या बीड जिल्ह्यामध्ये निवडून यायला पाहिजे अशी आमची प्रांजळ इच्छा आहे आणि आम्ही त्याच दृष्टिकोनातून सदर लोकसभेचं काम करत आहोत। शिवसंग्रामच्या वतीने तुम्ही राष्ट्रवादीला जो पाठिंबा दिलेला आहे त्याचा कशा पद्धतीने तुम्ही प्रचार करत आहात आणि मतदारांना काय आवाहन कराल? सदर लोकसभेमध्ये राज्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत आहोत, मात्र बीड जिल्ह्यामध्ये आमचे नेते आदरणीय मेटे साहेबांनी जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिलेला आहे तर त्यामध्ये शेतकरी पुत्राला पाठिंबा दिलेला आहे। मेटे साहेबांनी पाठिंबा देत असताना कसा कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा द्या अशा प्रकारचा उल्लेख केलेला नाही। शेतकरी पुत्र म्हणून बजरंग बाप्पा सोनवणे हा सर्वसामान्य कुटुंबातून आलेला एक धडाडीचा नेतृत्व करणारा एक कार्यकर्ता आहे, नेता आहे। या दृष्टिकोनातून सामान्यांची जाण असल्यामुळं बजरंग बाप्पा सोनवणे यांना आमच्या नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही ज्या पद्धतीने बजरंग बाप्पा सोनवणे यांचा प्रचार करत आहोत त्यांना मतदान करा हे ज्यावेळेस आम्ही मतदाराकडे जाताना आणि आव्हान करताना एक गोष्ट प्रकर्षाने आम्ही मतदाराला समजून सांगत आहोत की आत्ताचे जे नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वाच्या सोबत काम करणारे जे त्यांचे काही कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्त्यांचा आविर्भाव आणि कार्यकर्त्यांची काम करण्याची पद्धत जी आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची मगरुरी आणि गुंडशाहीचं जे प्रमाण बीड जिल्ह्यामध्ये वाढलेलं आहे ते गुंडशाहीचं आणि मगरुरीचं प्रमाण संपलं पाहिजे आणि सर्वसामान्यांना सामावून घेणारा सोबत घेणारा नेता, सर्वसामान्यांना सामावून घेणारा लोकसभेचा उमेदवार आपल्याकडं निवडून आला पाहिजे आणि जातीय समीकरण जे भाजप पक्षाच्या उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पेरलेलं आहे, जातीवाद स्वतः त्यांना करायचा आहे, जातीवाद ते करतात स्वतः आणि बहुजन समाजाला सोबत घेऊन चालणाऱ्या उमेदवारावर टीका करण्याचं काम करतात। हे आम्ही खोडून काढण्याचा आणि त्यांचे आरोप खोडून काढण्याचं काम आम्ही प्रचाराच्या दरम्यान करत आहोत। म्हणजे सध्या बीड लोकसभेमध्ये जे जातीपातीचं जे राजकारण चालू आहे, जे मुद्दे समोर येतात यावरती तुम्हाला असं म्हणायचंय का की भाजपकडनंच अगोदर जातीवाद? 100% ते विषय जो मी आता जातीवादाचा बोलतोय तर 100% जातीवादाचं आणि जातीय समीकरणाचं जे राजकारण पेरण्याचं काम केलेलं आहे ते भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी सुरुवातीपासून केलेलं आहे। याचं तुम्हाला सर्वात प्रमुख उदाहरण देतो की आज बाबुराव पोटभरे सारखा मागासवर्गीय समाजाचा नेतृत्व करणारा माणूस बजरंग बाप्पाला पाठिंबा देतोय। आम आदमी पार्टीचे कुठल्या जातीचे कुठल्या पक्ष म्हणजे कुठल्या प्रांताचे हे न बघता आम आदमी पार्टी असेल, मराठा महासंघ असेल किंवा इतर बहुजन मुस्लिम समाजाचा जे बजरंग बाप्पाला पाठिंबा वाढलेला आहे आणि भाजप सोबत फक्त हिंदुत्ववादी आणि कुठे 4 लोक वंजारा समाजामध्ये एक प्रतिमा तयार करायची, आपल्या ताई अडचणीमध्ये आहेत मग वंजारा समाजाने फक्त ताईच्या पाठीमागे राहायचं आणि हे जातीवाद म्हणजे ह्यांनी असं बिंबवलेलं आहे, प्रत्येक उमेदवार प्रत्येक माणसामध्ये असं जातीवाद बिंबवलेला आहे। पण यावेळेस ज्यावेळेस जातीवादाचं राजकारण हे करतात त्यावेळेस धनंजय मुंडे वंजारा समाजाचे नाहीत का? मग धनंजय मुंडे जातीचं राजकारण करत नाहीत, मग धनंजय मुंडे जर जातीचं राजकारण करतात तर मग ते वंजारा समाजाचे नाहीत का? आज माझं प्रांजळपणे आणि एक प्रमुखाने हे सांगणं की खऱ्या अर्थाने जातीवादाचं आणि गुंडशाहीचं राजकारण हा भाजप पक्ष आणि भाजप पक्षाचे कार्यकर्ते करतात। आज ताईंसोबत मराठा समाजातील देखील अनेक नेते आहेत, याबद्दल काय सांगा? मला मराठा समाजातील ज्याचं त्याचं राजकारण आहे, ज्यांनी त्यांनी कुठं राहावं हा त्याचा प्रश्न आहे। मराठा समाजातील काही ठराविक लोक आहेत, तुम्हाला मी इथं स्पष्टपणे नमूद करेल की ठराविक नेते ताईसोबत आहेत आणि जे नेते आहेत त्यांच्या मागचा जे काही जनमत आहे याची तुम्ही चाचपणी करा। आज जे ताईच्या व्यासपीठावर बसणारे काही मराठा नेते आहेत, मराठा कार्यकर्ते आहेत
त्यांच्या मागं असलेलं जनमत, त्यांच्या गावामधील त्यांची प्रतिमा असलेली तुम्ही बघा. आता मी नाव नाही घेणार, एका नेत्याने जिल्हा परिषदचं निवडणूक अनुभवली, आजमावली, त्याच्यामध्ये त्या मराठा म्हणून पुढे चालणाऱ्या नेत्याचे काय हाल झालेले जिल्हा परिषद गणामध्ये, तर त्यांनी त्यांचं बघावं. आणि त्याच्यावरून तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की हे मराठा नेते म्हणून ज्यावेळेस समोर येते, जवळजवळ 80% मराठा मतदान असलेल्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये त्या नेत्याचे काय हाल झालेले हे तुमच्या समोर आहे. त्याच्यानंतर दुसरा एक जिल्हा अध्यक्ष म्हणून दुसरा एक मराठा नेता त्यांच्या व्यासपीठावर आहे. तर त्या नेत्यांनी जे काही जुने निष्ठावंत कार्यकर्ते त्यांच्या पक्षाचे होते त्यांचे काय हाल केलेले, स्वतःची पोळी भाजून निघतीये, स्वतःचं पोट भरतंय, स्वतःचं काहीतरी चार चांगल्या वाईट गोष्टी चालतात, म्हणजे त्यांचा पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते सोबत नाहीत. एकनिष्ठपणे काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता त्या नेत्याच्या आणि त्या जिल्हा अध्यक्षाच्या विरोधात आहे. म्हणजे तो नेता मराठा समाजाचा जातीचा आहे, म्हणजे मराठा समाजातील कुठलं जनमत त्याच्या मागं आहे असं नाही. तिसरा एक जास्त बडबड करणारा आणि त्याची लायकी नसताना मोठेपणाच्या गप्पा मारणारा एक व्यासपीठावर नवीन नेता पंकजाताईच्या व्यासपीठावर जातो. पण त्या नेत्याला माझं असं स्पष्ट सांगणे की तुला तुझ्या ग्रामपंचायतीमध्ये, मी त्याला जाणून बुजून अरे तुझ्याची भाषा करतोय, मी आतापर्यंत म्हणजे आमच्या नेत्याची शिकवण नाही की कुणाबद्दल असं संस्कृतीहीन बोलावं, मात्र त्या नेत्याने त्याची पातळी आणि लायकी सोडून दिल्यामुळं मी त्या नेत्याबद्दल बोलतोय की जिल्हा परिषदमध्ये आज तो नेता ज्या नेत्याच्या उपकारामुळे बसला त्या नेत्याबद्दल पातळी सोडून टीका करतो. म्हणजे जन्मदेत्या बापाला नाव विचारणं म्हणजे हे काय, आता हे तुम्ही समजून घेऊ शकता. मराठी भाषा आपली आहेच त्या पद्धतीची. ग्रामपंचायतमध्ये स्वतःचा उमेदवार 100 मतावर ज्यांनी गुंडाळला, स्वतःची ग्रामपंचायत बीड शहराच्या जवळ, तिथे 100 मतामध्ये ग्रामपंचायतचा सदस्य स्वतःच्या घरातला त्याला निवडून आणता आला नाही, ते जिल्हा परिषद गटाचं लिंबगणेश गणाचं नेतृत्व करणं हे मेटे साहेबाजीवर त्याची बोलण्याची लायकी नाही. सध्या तुम्ही सांगताय आणि सर्वांना दिसून येत आहे बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेचं सध्याचं वातावरण आहे, यामध्ये जातीपातीचं राजकारण चालूच आहे. हे योग्य आहे का पुढील वाटचालीसाठी जिल्ह्यात? अत्यंत चुकीचं आहे. जातीपातीचं राजकारण जर जिल्ह्यामध्ये नाही, कुठल्याच जिल्ह्यामध्ये कुठल्याच समाजामध्ये व्हायला नको या विचाराचे आम्ही आहोत. आम्ही सर्वसामान्य समाजाला सोबत घेऊन, सर्वसामान्य आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिकवण आहे, 18 पगड जातीयाच्या समूहाला सोबत घेऊन चालणारा समाज म्हणजे मराठा समाज आहे. 18 पगड जातीयाच्या समूहाला सोबत घेऊन चला ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांची आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीला सोबत घेऊन आमचे नेते चालत आहेत. त्याच्यामुळे जातीपातीच्या राजकारणाला प्रकर्षाने विरोध करणं हे आमचं मत आहे. मात्र इथं जे आपले सध्याचे काही पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्र्याचे जे काही बगलबच्चे आहेत ते ज्या पद्धतीने जातीपातीचं राजकारण पेरतात, त्यावेळेस आम्हाला कुठं ना कुठं थोडाफार त्यांना जशाच तसं उत्तर देत असताना थोडाफार विचार करावा लागतो की तुम्हाला आता जे आपले लोकसभेचे उमेदवार आहेत ते जे भाजपचे आहेत ते ज्या समाजातून येतात त्या समाजातील लहान मुलापर्यंत, लेकरापर्यंत असं पेरलेलं आहे की आपल्या प्रतिष्ठेचा, आपल्या इज्जतीचा, आपल्या अस्तित्वाचा विषय, तुमच्या जातीवर तुमचं प्रेम असणं याचा आम्ही आदर करतो. मात्र जर बजरंग बाप्पा सोनवणे यांना मराठा समाजातील काही युवकांनी जर पाठिंबा दिला तर मग तिथं जातीवाद येतो कुठं? मग खरा जातीवाद पेरत असताना तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला ना. आज पालकमंत्र्याच्या स्टेजवर प्रत्येक ठिकाणी जात 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 हा मुद्दा येतो. मला सांगा, जे काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांनी कुठं जातीचा मुद्दा काढला? सुरुवातीला जातीचा मुद्दा कोणी काढला? जातीपातीचं राजकारण कोणी पुढे आणलं? याचा तुम्ही गांभीर्याने विचार केला पाहिजे. मेटे साहेबांचा जी भूमिका घेणार होतं याकडे संपूर्ण महाराष्ट्रातच लक्ष लागून राहिलं होतं. मात्र मेटे साहेबांनी आता जो निर्णय घेतला, जी भूमिका घेतली, यावरती तुमचं काय मत आहे? जे आदरणीय साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे ती 100% योग्य आहे. कारण या भूमिकेकडे बघताना आम्ही स्वाभिमान या दृष्टिकोनातून बघतो. कारण आदरणीय मेटे साहेबांच्याच कृपेमुळे तुम्ही जिल्हा परिषदमध्ये सत्तेमध्ये बसला. तुमच्या तालुक्यामध्ये तुम्हाला एक जिल्हा परिषद मेंबर निवडून आणता आला नाही. पूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसकडे सत्ता जात असताना केवळ मुख्यमंत्र्याच्या सांगण्यावरून जीवाचा आटापिटा करून, धावपळ करून इतर लोक जमवणं, जिल्हा परिषद सदस्याची जमवाजमव करणं आणि त्यातून जिल्हा परिषदच्या सत्तेपर्यंत तुम्हाला नेणं हे आदरणीय मेटे साहेबांमुळेच होऊ शकलं आणि ते शक्य मेटे साहेबांमुळेच झालेलं आहे. मात्र ज्या वेळेस तुम्हाला जिल्हा परिषदेमध्ये सत्तेमध्ये बसवलं त्यावेळेस
तुम्ही मदत केल्याचं काहीतरी उतराई करायची सोडून जर आदरणीय मेटे साहेबांचं खच्चीकरण करण्याचा प्रकार करत असताल तर सर्वसामान्य कार्यकर्ता आणि स्वाभिमानी कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही. आदरणीय मेटे साहेब विधानसभेला उभं असताना जातीय दृष्टिकोनातून, केवळ जातीय दृष्टिकोनातून मेटे साहेबाला विरोध करण्याचा आणि मेटे साहेबाला निवडून कसे येणार नाहीत आणि त्यांचं मताधिक्य कमी होईल या पद्धतीने भाजपच्या नेत्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यानंतर सुद्धा आदरणीय मेटे साहेबांची 3 वेळेस मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागत असताना, नाव येत असताना आम्ही कार्यकर्ते मेटे साहेब मंत्री होणार आहेत असे अत्यंत उत्साहीपणे मुंबईकडे रवाना झालेलो असताना आम्हाला निराश आणि हताश करण्याचं काम भाजपच्या जिल्ह्यातील नेतृत्वाने केलेलं आहे. पण त्यावेळेस सुद्धा युतीचा धर्म पाळायचा, राज्यामध्ये आपण ज्या पक्षासोबत आहेत तिथं प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे या दृष्टिकोनातून कायम संयम ठेवण्याचं आदरणीय मेटे साहेबांनी काम केलेलं आहे. ज्यावेळेस जिल्ह्यामध्ये एकही नेता, मराठा नेता, एकही नेता मुंडे साहेबांच्या व्यासपीठावर जात नव्हता, त्यावेळेस मेटे साहेबांनी स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा देऊन मुंडे साहेबांना साथ देण्याचं काम केलेलं आहे. मात्र मुंडे साहेबांना त्रास देणाऱ्याच लोकांना काहीतरी कुणाचं तरी ऐकून जवळ घेणं आणि मेटे साहेबांना त्रास देणं ही भूमिका जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी घेतल्यामुळं आणि आजही जे काही मेटे साहेबांच्या आशीर्वादाने निवडून आलेले लोक आहेत ते फोडण्याचं काम जे भाजपच्या नेत्यांकडून होत आहे त्या गोष्टींचं म्हणजे एक मर्यादा असते कुठली गोष्ट सहन करायची. आणि त्यानंतर सुद्धा लोकसभेची निवडणूक जाहीर झाली, प्रचाराचे दौरे चालू झाले, त्यावेळेस सुद्धा मेटे साहेबांनी संयम ठेवला की आज न उद्या भाजपचं नेतृत्व आपल्याला व्यासपीठावर घेऊन आपल्या सोबत काम करायच्या इच्छा अपेक्षा व्यक्त करत. मात्र कुठल्याही व्यासपीठावर पोस्ट म्हणजे एखाद्या पॉम्पलेटवर, एखाद्या बॅनरवर मेटे साहेबांचा आघाडीमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे बॅनरवर मेटे साहेब लागतात, पण जिल्ह्यातील नेत्यांचा इतका म्हणजे त्यांना इगो आहे की आम्हाला गरज नाही अशा पद्धतीने वागत असताना मेटे साहेबांनी वेगळी भूमिका घेतली. याच्याबद्दल मी अत्यंत समाधानी आहे, कारण सर्वसामान्य कार्यकर्त्याची भूमिका, भावना लक्षात घेऊन मेटे साहेबांनी ही भूमिका घेतलेली आहे. मेटे साहेबांनी जी ही भूमिका घेतली यामुळे पंकजा मुंडेंना याचा मोठा फटका बसेल. नक्कीच याचा पंकजाताईंना फटका बसणार आहे, कारण परिस्थिती अशी आहे की जे पंकजाताईंच्या सोबत काम करणारे, व्यासपीठावर मोठेपणाच्या गप्पा मारणारे, मात्र जनमतातून संपलेले लोक आहेत, हे ताईला जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत ताईच्या राजकारणाची थोडी चिंता वाटण्यासारखं मी लांब आहे. मी त्या गोष्टीवर बोलायला नाही पाहिजे, पण पंकजाताईच्या हाताखाली किंवा राजकारणामध्ये पंकजाताईचं नेतृत्व मान्य करून जे काम करणारे लोक आहेत ती लोक अत्यंत नीचपणाचं राजकारण करतात. आदरणीय नेत्यांचं, स्वतःच्या नेत्याचं नुकसान होत असताना सुद्धा स्वतःची पोळी कशी भाजल, एखाद्या नेत्याचा द्वेष करून किंवा अत्यंत गलिच्छ गावागावामध्ये भांडणं लावून गलिच्छ राजकारण करण्याचा जे प्रकार त्यांचे जे कार्यकर्ते करत आहेत त्याच्यामुळं नक्कीच पंकजाताईला याचा फटका बसत असं माझं